डोळ्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो का? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा बगली, मेडिलेझर पुण्यामध्ये कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हो, डोळ्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो आणि डोळ्याच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. लहान मुलामध्ये रेटिनोब्लास्टोमा नावाचा आजार असतो, जे अगदीच लहान वयाच्या मुलांमध्ये हा होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये आईवडिलांना एकदम अलर्ट किंवा प्रोॲक्टिव्ह राहण्याची गरज आहे त्याचं निदान करण्यासाठी, की जर आपल्याला फोटोजमध्ये असं वाटलं की भावलीतनं आपल्याला लहान मुलाच्या येलो रिफ्लेक्स येतोय, म्हणजे काहीतरी पिवळसर दिसतंय, किंवा कॅमेरामध्ये, किंवा एक डोळा हळूहळू तिरका व्हायला लागलाय, तर डोळ्याचा चेकअप लवकर करून घेतला तर फक्त नजर किंवा डोळा नाही तर म्हणजे आपल्या लहान मुलाचा जीव सुद्धा वाचू शकतो. रेटिनोब्लास्टोमा सोडून हा तर आहे रेटिनाचा कॅन्सर, पण रेटिनाच्या बाहेरचा ह्याला म्हणतात ब्राऊन लेअर असतो, त्याला म्हणतात कोरॉइड. ह्याच्यामध्ये कोरॉइडल मेलॅनोमा हे नंतरच्या ओल्डर एज ग्रुपमध्ये असणारे आजार आहेत, ज्याच्यामध्ये रेग्युलर आय चेकअपमध्येच हे पिकअप होतात की तुमची नजर थोडी अफेक्ट झाली, रेटिनामध्ये काही सूज आली, पाणी साठलं, ह्याच्यामध्ये आपण हे आजार डायग्नोज करू शकतो. काही आजार असतात डोळ्याच्या सरफेसवर, म्हणजे तुम्हाला दिसतं बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला काहीतरी एक जखम झाली आहे, त्याला म्हणतात ऑक्युलर सरफेस स्क्वॅमस निओप्लेजिया. छोटीशी जरी आपल्याला काही गाठ दिसायला लागली तर आपण त्याची एक्सिजन बायोप्सी करतो, ती काढून आपण त्याला तपासणीला पाठवतो लॅबमध्ये की काही सस्पिशियस सेल्स तर नाही आहेत. तर हा एका टाईपचा कॅन्सर आहे, तो पण ॲडव्हान्स्ड एज ग्रुपमध्ये मिळतो. किंवा काही पापणींचे काही कॅन्सर्स असतात, जसं स्किनवर कुठेही बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस कार्सिनोमा होऊ शकतो, तसंच पापण्यांवर पण कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे सिबेशियस ग्लँड कार्सिनोमा होऊ शकतात. सो कुठलेही ट्युमर्स आपल्याला दिसले किंवा आपल्या डोळ्याची नजर कमी झालेली जाणवली तर लगेच आपल्याला डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून भावली मोठी करून चेकअप करणं गरजेचं आहे. धन्यवाद.